सावंतवाडीच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात झाली एक सिंपल प्लॅनपासून, पण एक्सपिरियन्स मात्र फुल पैसा वसूल निघाला. तर पहिल्या भागात तुम्ही पाहिलं आमचं सावंतवाडीकडे जाणं, रस्त्यातले निसर्गरम्य दृश्य, गावाची शांत वाईब आणि फिरस्ती फॅमिलीसोबतचा तो रिलॅक्स्ड मूड. हिरवळ, मोकळी हवा आणि रोजच्या धावपळीपासून दूर नेणारा हा प्रवास खरंच रिफ्रेशिंग होता. पण हा तर फक्त ट्रेलर होता. या पार्ट 2 मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत रात्रीचं खेळ चाले या मालिकेतील वाड्याबाहेरची शांतता, पण थोडी मिस्टिरियस फिलिंग, आणि त्यानंतर एक ब्युटिफुल बोटिंग एक्सपिरियन्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सावंतवाडीचा हा खरा फील इथूनच सुरू होतो. नमस्कार, आपण आता आलेलो आहोत या बंगल्यामध्ये, आणि हा बंगला तुम्ही नक्कीच कुठेतरी पाहिला असेल. मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण पाहिलाच असेल हा बंगला, म्हणजे तुम्ही आठवलंच असेल हा बंगला कुठे होता आणि हा बंगला आपण कुठे पाहिला होता. हा बंगला होता रात्रीच खेळ चाले या सिरियल मध्ये. तुम्ही पाहिलं की बंगल्याच्या आतमध्ये लिहिलेलं आहे की पर्यटकांना आत येण्यास सक्त मज्जा आहे, सक्त मनाई आहे. तर डेफिनेटली आपलं आतमध्ये जाऊन एवढं काही खास बघण्यासारखं तर नव्हतं. हा बंगला बंद आहे असं वाटतंय, हारून कळतोय, बोर्ड लावलेला आहे, आणि ऑब्व्हियसली पर्यटक काही हुडदुंग घालतात, काय करतात वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, म्हणून त्यांनी हा बंद ठेवला आहे. मे बी इन फ्युचर ते चालू पण करू शकतात, आपण ते पाहून घेऊया नंतर. आणि हा बंगल्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर शूटिंग वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, त्याच्याबद्दल मी पुढे जास्त काही बोलत नाही. आपण अजून पुढच्या पण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. चला आपण ते बघू. ते तुम्ही पाहू शकता इथे माकले आहे आपल्या माझ्या डाव्या बाजूला. तर बघा, आता जबरदस्त HD रेकॉर्डिंग चालू आहे, गोप्रोच्या थोबाडीत मारल्याची. आणि पहा, सर्वांना मी आता व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो की कुठे काय आहे. माझ्याबरोबर इथे आहेत आपले विशेष अतिथी, आपले जे विशेषज्ञ आहेत, मिस्टर पिंटू. आपलं नाव काय सर? अरे केवढे ते मासे, अरे केवढे ते मासे. आता मी तुम्हाला का ना, आता तुम्ही हा किनारा बघा, हा एवढा सुंदर आहे. मी मुद्दाम याचा फोटो नाही काढते, का माहितीये का, कारण व्हिडिओ मध्ये एवढा छान येतोय, मला फोटो काढायची इच्छा होत नाहीये. माझी विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती तुम्हाला मी देत आहे. आणि फारच सुंदर असं एक निसर्गाचं मनोरम दृश्य तुम्हाला पाहाव्यास मिळत आहे. पावसकर फॅमिलीचा, पितळे फॅमिलीचा, पाबी ग्रुपचा हा व्हिडिओ हा रेकॉर्ड झालेला आहे तुमच्या माहितीसाठी. नाही इथं नाही भेटणार, ते आतमध्ये ते एवढं जवळ नाही. तर बाय सुंदर असं मनोरम दृश्य इथे पाहायला मिळतं, आणि एकदम अरे मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. बघा, आणि मार्गदर्शनाची मजा घ्या. आणि हा कॅमेरा आहे रे. कुठे फिश असं कौलारू देऊळ असं क्वचितच पाहावयास मिळते. खूपच सुंदर असं हे. तुम्ही शांत बसा थोडा वेळ, माहिती देते. मंदिर आहे खूप सुंदर. आतमध्ये परमिशन नाही आहे गाभाऱ्यामध्ये फोटो काढायची. आणि कोकणाचं मंदिर, आणि कोकणामध्ये असं मंदिरामध्ये एवढं छान का वाटायचं कारण हे आहे, हे कौलारू आणि असं
प्राचीन पद्धतीचं मंदिर श्री देवी सातेरी मंदिरमध्ये आपण पाहतो. एक चांगलं मंदिर आहे. सातेरी देवी अजून देवीला झाकण्यात आलेलं आहे काही कारणाने. अच्छा वारुळ. छान होते. परसाकडा म्हणजे माहिती ह्याला पण म्हणतात शब्द आपण काका खूपच लाल मुंगे आहेत. खूपच छान असा हा विला आहे. खूपच छान असा विला आहे. म्हणजे जेव्हा आम्ही बाहेरून बघितलं तेव्हा आम्हाला वाटलं की खूपच अशी बाहेरची जागा जर तुम्ही बघाल तर अंगण थोडंसं असं आपण म्हणू शकतो की 20 जणांच्या पुरती ते छोटं आहे. तर आम्हाला माहित नव्हतं की एवढी मोठी जागा आहे, पण नंतर कळलं की एवढी मोठी रिसर्च ही जागा आहे. तर आता पुढे सांगतील आपल्याला कसं वाटलं. आता तुम्ही एक तिकडनं फळ खाली पडलं आणि ते फळ कुठे आहे मला हे झालं, तर मी ते फळ सोललं आणि हे तुम्ही दाखवू शकता. हे असं फळ असते आणि ह्याच्यातून बघा चक्क सुपारी निघालेली आहे. हे बघा ही सुपारी आहे. तर सुपारीचं फळ हे असं असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे कुठेही रस्त्यावर तुम्हाला भेटलं फळ आहे. ह्याची तुम्हाला ती पानामध्ये टाकून ती खायला देतात. तुम्ही क्वालिटी चेक करा. क्वालिटी चेक करा.